मित्रांनो नमस्कार. मी सुदाम गंगावणे. काही वेळापूर्वी एक 55 सेकंदचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या मित्राने मला पाठवला. आता हा व्हिडिओ जो आहे तो मुंबई पासून साधारण 70 किलोमीटर अंतर असलेल्या नेरळ माथेरान या भागातला आहे. बघ ना, आणि कोण तुम्हाला दर्जा माहिती दुसरा. आहे की या भागात मुंबईच्या जवळपास असणारे लोक, मुंबईच्या बाहेर असणारे लोक हे साधारणतः तिथे थंड हवेच्या ठिकाणी माथेरानला जात असतात. पण हा जो व्हिडिओ आहे ना, तुम्ही पहिलं बघा हा व्हिडिओ नेमका काय आहे. कारण कसं आहे की केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, जे ज्या पद्धतीने हे बघा, आजची आदिवासींच्या ताजी व्हिडिओ. बाबतीत ज्या आज पण एक जाहिराती माणूस करतं आम्ही डोलीत घेऊन की चाललेलो, याला आदिवासींच्या कारण ज्या कोण? समस्या आहेत त्या आम्ही सोडवतोय किंवा ग्रामीण भागातल्या समस्या आम्ही सोडवतोय, पण मुळात ते तसं आज काही बसेल, आज होताना सगळा दिसत बेस नाही. होईल. हे मुंबईच्या जवळपास त्यांनी विकास केलेला आहे असा यातला भाग नाही. ती कामं चालू पण आहेत. भिवंडी असेल, कल्याण असेल, त्यानंतर पुढे तळोजा, पनवेल हा जो भाग असेल, त्यानंतर जो त्यांनी एक शिवडी महामार्ग बनवलाय कळंबोलीपर्यंत, अटल सेतू तो बघ ना, असेल. कोण दर्जा दुसरा. काही ठिकाणी कामं झालेली आहेत, पण खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं तर एकंदरीत ती अवस्था आहे. जसे की हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वेळापूर्वी तो व्हिडिओ मी माझ्या सोशल अकाउंटवर टाकलेला आहे. आता तो व्हिडिओ असा आहे की माझे एक मित्र आहेत, ते ज्या गावात राहतात त्यांनी मला एक मेसेज पाठवला. तो मेसेज तुम्हाला मी वाचून दाखवतो. त्यांनी काय सांगितलं, गंगावणे सर हा हे व्हिडिओ बघा, आजची ताजी व्हिडिओ. आज पण एक व्हिडिओ माणूस त्यांच्या आम्ही डोलीत गावातला आहे. घेऊन चाललेलो, याला कारण आणि कोण? ते जे गाव आहे ते रायगड जिल्ह्यातलं आहे. कर्जत तालुक्यातलं गाव आहे. आसल ग्रामपंचायत हद्दीतील ते आज गाव बसेल, आज आहे. सगळा बेस होईल. त्याला आदिवासी बहुल तो पाडा आहे. त्याला सागाची वाडी असं म्हणतायत. आणि तिथे एक वयोवृद्ध होते, लक्ष्मण जैतू निरगुडे. ते आजारी होते आणि त्याच्यामुळे त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ आली. तर बघ तिथे बघ ना, कोण दर्जा दुसरा. त्यांना कुठलं वाहन नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी, म्हणजे त्याच्यामध्ये बघा एक पिवळ्या रंगाचं एक टी शर्ट घातलेलं आहे, ते त्याचे वडील आहेत. ते ज्यांनी मला ह्या माझ्या मित्रांनी त्याची आयडेंटिटी मी लपवतोय कारण तो शासकीय सेवेत कामाला. आणि तुम्हाला माहिती आहे की असे कुणी असतील तर ताबडतोब सरकार काय करतं, त्यांना विरोधात असल्यामुळे ताबडतोब त्याला हे बघा, आजची त्याच्यावर ताजी व्हिडिओ. निलंबनाची कारवाई आज करतं. पण एक कारण माणूस आता आम्ही मागच्या डोलीत घेऊन आठवड्यात चाललेलो, याला कारण एक कोण? अंगणवाडी सेविका असेल, त्यांनी ते एक वाटाण्याचा विषय काढला होता. तिने तो आज विषय बसेल, आज टाकला सगळा की बेस होईल. वाटाणे प्रॉपर शिजत नाही किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, अडचण आहे. तर त्याला संबंधित विभागाने त्या महिलेला कारणे दाखवा नोटीस पहिली पाठवली. त्याच्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित केलेलं. त्याच्यामुळे ह्या मित्राची मी ओळख लपवतोय. आता त्याच्यामध्ये तिथे अँब्युलन्स आणि याची फॅसिलिटी नसल्यामुळे किंवा तिथे गाडी पण येत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की एक अशी झोळी बनवली. ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये त्या झोळीला डोली बोलतात. जसं की मी आता मागच्या 15 ऑगस्टला पठारपाड्यात गेलो होतो. तिथे पण गरोदर महिला जर त्या वरती पठारपाड्यात कोणी असेल तर तिला खाली आणायला, म्हणजे बघा ते कल्याण पासून ते जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटावर ते वाघेरेपाडा आहे. त्या वाघेरेपाड्याच्या वर ते पठारपाडा आहे. आणि उल्हासनगर विधानसभा मध्ये ते पठारपाडा येतोय. तर त्याला ढोलीमध्ये त्या महिलेला आणावं लागतं. खूप फार मोठी रिक्स आहे. आणि तशीच अवस्था आता ह्या वृद्धाला जेव्हा ते उपचारासाठी घेऊन आले तर ते झोळी करून घेऊन आले. आणि त्यांनी मला तो मेसेज पाठवला की अशा पद्धतीने त्या बघ पेशंटला बघ ना, दवाखान्यात कोण दर्जा न्यावे दुसरा. लागते. डिजिटल इंडियाच्या काळात आजही माझ्या गावाकडे साधा रस्ता होत नाही, ही शोकांतिका आहे. भुतवली ते भुतवली वाडी हा रस्ता सुद्धा अर्धवट केलेला आहे. हा त्यांनी एक मेसेज टाकलेला आहे की भुतवली ते भुतवली वाडी. आता बघा, तुम्हाला पेप किल्ला वगैरे तुम्हाला माहिती असेल, त्या पट्ट्यात जर तुम्ही जे कोणी ट्रॅकर्स असतील त्यांना ही गावं माहिती असतात. हे बघा, आजची तर ताजी तिथे व्हिडिओ. त्यांनी आज अर्धवट पण रस्ता एक माणूस केलेला आहे असं आम्ही त्यांनी डोलीत सांगितलेलं घेऊन आहे. चाललेलो, याला कारण आणि कोण? तिथून पुढे जात असताना ज्या ठिकाणी ज्या आदिवासी पाड्या येतात, जसं की मी मध्ये कोंडिवडे भागामध्ये आज ज्या बसेल, आज आपल्या सगळा बेस शाळकरी होईल. मुली होत्या, त्यांनी त्या छत्री आणि छत्रीला माईक बनवून त्यांनी शाळा सुटल्यानंतर ते कुठेतरी एका कार्यक्रमाला चालल्या होत्या. त्यांनी त्या रस्त्याची अवस्था दाखवली कोंडिवडेमध्ये, ते पण कर्जतमध्ये. त्या गावात पण आपण पोहोचलो. तर अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी तो मेसेज मला एक 10-12 लाईन त्याच्यामध्ये तो त्यांनी टाकला आणि सांगितलं की तुम्ही याच्यावर आवाज उठवा. आता हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, हा आदिवासी भागाचा जिल्हा आहे. आदिवासी भागाचा जिल्हा आहे. आता ह्याच्यामध्ये
ठाणे आणि बघ पालघरमध्ये बघ ना तुम्हाला कोण माहिती दर्जा आहे दुसरा कुपोषणाचं फार मोठं एक जाळं होतं आणि त्यामध्ये कितीतरी जी लहान मुलं आहेत ती दगावली होती. अजूनही कुपोषणाचे आकडे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि अशी परिस्थिती असताना आपण जेव्हा विकासाच्या गोष्टी करतो, विकासाच्या चर्चा करतो, तर नेमका विकास कुणाचा होतो असा मला स्वतःला प्रश्न हे बघ पडलेला आजची आहे, की ताजी विकास कुणाचा होतो? आज पण एक माणूस आम्ही कारण ढोलीत ज्या धरून चालत याला पद्धतीमध्ये कारणे आपले जे कोण सत्ताधारी पक्षातले खासदार असतील, आमदार असतील, ज्या पद्धतीने ते जाहिरातबाजी करतात अरे आणि बस ना ज्या सगळा तेच पद्धतीने होईल ते सगळं लोक प्रसार माध्यमावर बोलतात, माध्यमांशी बोलतात, त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर सगळं टाकतात. तर मला हा व्हिडिओ जर बघून मला प्रश्न पडला, की नेमका विकास कुणाचा होतो? आता हा व्हिडिओ जो आहे मी माझ्या अकाउंटवर अपलोड केला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, सुनील तटकरे असतील, ते त्या भागातले आहेत, रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यानंतर आमच्या कल्याण मतदारसंघातले जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे ते असतील, अशा सगळ्या लोकांना मी तो व्हिडिओ टॅग केलेला आहे. आणि तो याच्यासाठीच केलेला आहे, की जेव्हा आपण विकासाच्या गोष्टी करतो ना, तर विकासाच्या गोष्टी करताना हे जे आदिवासी पाडे या विकासाच्या आपल्या सगळ्या कार्यामधून सुटता कामा नये. कारण हे हजारो वर्ष या भागात राहत आहेत, शेकडो वर्ष या भागात राहत आहेत आणि त्यांच्या गावापर्यंत साधा रस्ता होत नाही, ही आपली फार मोठी शपथ आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला असेल तुम्हाला त्याच्यावर मला कमेंट करा आणि हा जो चॅनल आहे पोस्ट मराठी डिजिटल हे लोकमाध्यम आहे. हे कोणाकडून वर्गणी घेत नाही आणि मी आव्हानही कधी करत नाही. हा सबस्क्राईब करा आणि पुढे ही लिंक पाठवा आणि माझं शासनाकडे अपील असेल की तुम्ही या आदिवासी पाड्यांना त्यांच्या ज्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवू नका, त्या भागाचा विकास करा, त्या ठिकाणी लोकांसाठी रस्ते बनवा, पाणी पोचवा, त्या ठिकाणी वीज पोचवा आणि त्यांना शिक्षण असेल, बाकीच्या ज्या मूलभूत त्यांच्या गरजा असेल त्या पूर्ण करा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.